गुड मॉर्निंग. जय शिवराय, जय शंभूराजे. एक मिनिट जरा खाली बसतो. ऐक ग काल आहे नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण आपल्या गाडीमध्ये जस्ट ट्रेकिंगला जातो किंवा कुठं जातो तर कधी कधी ना असं वाटतं की थोडा वेळ आराम करावा, झोपावं. त्यासाठी बेड वगैरेचं सेटअप आहे तो अवेलेबल नसतो, तर तो आपल्याला आपल्या गाडीमध्ये अवेलेबल करायचा आहे. तर तो करताना आता काय करणार आहे की हा एक ब्लॉग आहे हा आपला फक्त वॅगनरमध्ये आपला बेड सेटअप कसा करायचा बजेटमध्ये त्याचा एक व्हिडिओ तयार करतो. त्यासाठी आपण काय केलं आता आपलं डिंग्रजवाडी आहे ना, डिंग्रजवाडीमध्ये म्हणजे डिंग्रजवाडीच्या हद्दीमध्ये एक तर कानिपनाथ वूड फर्निचर आहेत आणि दादांचं, तर त्यांच्याकडे आपण आलो आहे. आता इथून आपल्याला ती प्लाय खरेदी करायचे, तर ती प्लाय खरेदी करूया आपण. आणि त्याची जी साईज आहे डायमेन्शन ते मी आता सोबत घेऊन आलो आहे. दादा जरा गावात गेलेत, ते आले का त्यानंतर ना आपण घेऊया. तर त्याआधी ही आपली बॅगी आपण समोर लावलेली आहे. त्याचा सेटअप कसा करायचा किंवा काय ते तुम्हाला मी नंतर दाखवतो, जेच आपलं प्लाय वगैरे आहेत ते खरेदी करून झाल्यानंतर. गुड मॉर्निंग पुन्हा एकदा. काय झालं आहे, काल आपण जे प्लायवूड घेण्यासाठी ते गेलो होतो तिथून प्लायवूड भेटलं नाही आपल्याला. ते जे पार्टिकलमध्ये होतं ना, आपल्या पार्टिकलमध्ये नाही, आपलं प्रॉपर प्लायवूडच पाहिजे होतं. तर त्यासाठी काय केलं आपण, गायत्री हार्डवेअरमध्ये गेलो, त्यांच्याकडनं आपण प्लायवूड घेतलं. हे तुम्हाला हे पाठीमागं पहा, हे प्लायवूड घेतलं आपण. हे आता कसं गाडीत नव्हतं टाकायला पाहिजे बरं का, पण काय करणार, गाडीतच टाकण्यासाठी आणायचं आहे म्हटल्यावरती गाडीत टाकूनच घेऊन आलो, कारण की त्याचाच आपल्याला बेड सेटअप करायचं आहे ते. आणि त्यासोबत हे ज्या बिजागरी वगैरे आहेत ना, ती टाईप बिजागरी, त्या बिजागरी घेतल्यात आणि आपलं हे प्लायवूड. आता ह्याचा घरी जाऊन कटिंग करायचं आणि कटिंग करून शक्यतो आम्हाला असं वाटतं की आपल्याला काय करायचं आहे, त्याला जो आपण शीट कवर मारतो का, म्हणजे शीट कवर जिथं घेतो ना आपण गाडीला टू व्हीलरला, तर शीट कवर जिथं बनवतात का त्यांच्याकडे स्टेपलर असतो. आता व्यवस्थित कटिंग करून ते स्टेपलर घेऊ म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडे जाऊ, त्यांना सांगू की आम्हाला अशाच्या पद्धतीनं ह्या प्लायवूडवरती गाडीचं शीट कवर लावून द्या. शीट कवर लावल्यावरती ते अजून व्यवस्थित दिसेल. त्या दृष्टीनं बघू. आता एकदा थोडंसं त्यांची जे शीट कवर बसवतात त्यांच्याकडे जाऊ, किती रुपयापर्यंत म्हणतात, काय म्हणतात. हे पाहतो, 720 रुपयाला 60 रुपये स्क्वेअर फुटानं पडलं आपला. तर सरासरी आपण 720 म्हणजे 4 त्रिक 12 12 12 72 बरोबर, म्हणजे 12 स्क्वेअर फूट आपण आणले. 4x3 प्लाय आणले आता हे. तर बघू आता यातून एक नवीन आयडिया आपण, जे आपण स्वतः तयार करतोय त्यामुळं स्वतः डायमेन्शन घेतलेत, स्वतः करतोय, त्यामुळे ते कितपत बरोबर होईल किंवा नाही माहीत नाही, पण ट्राय तर करूया. चुकलं तर चुकलं एकदा नाही का, म्हणजे पाहू तर खरं. बरोबर आपण नाही का पाठीमागे एकदा पाहिलं होतं, तर हे इथं आहे ना, तुम्हाला दिसेल का, नाही दिसणार ते. एक मिनटं, काय पहा इथं शंभूराजे सीट कवर वगैरे आहेत, त्यांच्याकडे विचारून पाहू आपण भेटते का तसं करून. A few moments later. तू नाही तो कोण, तू नाही तो कोण बे, चल असं तरी चल. ओके, काय करूया आता आपण आहे ना, हे जे आहे ह्या प्लायवूड पहिलं कटिंग करून घेऊया. पहिलं मार्किंग करू आणि मग कटिंग करू, मग त्याला ना सीट कवर बसवायला जायचं आपलं परत. तर त्यासाठी मार्किंग करताना याला ह्या पट्टीचा वापर करूया का आपण, नाही ही मोठी होईल जास्त, तर छोटी पाहिजे आपल्याला. ह्या पट्टीचा वापर करूया, ही इथं राहू द्या. त्यासाठीच त्यासोबत आपल्याला काय लागेल, सेम साईजच्या 4 विटा लागतील. ओके, तर असं ठेवलं. त्याच्यावरती आपलं माप घ्यायचं आहे. मापाचं कागद
कुठं ठेवलं बरं मी तर हाय आहे 45 आणि 13.5. 45 म्हणजे असं 45 करायचं आपल्याला. कळलं का? तुझा आवाज तिकडनं येत नाही, मी माईक लावलाय. हे ना आपण बघा ह्याप्रमाणे आता मार्किंग करून घेतली. आता ह्याप्रमाणे कटिंग करूया. बघा काय चालायचं आहे का. A few minutes later. हा एकदा सेटअप झाला ना मग कटकट नाही. हे पहिले 2-3 आम्हाला हॉटेलवरती गेल्यावरती 2-3 ठिकाणी ना लय त्रास झाला. हा पण तिकडे अचानक नाही भेटलो किंवा ती गाडी काय होते गाडीत ना मुलगा असतो ना त्याला कुठं अचानक समजा वाटलं झोपायचं वगैरे त्यावेळेस अचानक आता हा माझा जो बेड आहे ना तो काय होतं ते माझं सीट आहे का ते आणि पाठीमागचं सीट 2 सीटला फोल्ड न करता सुद्धा आपल्याला हे बेड तयार होतं. असं केलेलं मी. हां एवढं बस झालं नाही का माणसाला नाही झोपण्यासाठी. बरंच रुंद झालं तसं त्या मनानं. A few moments later. चला आता संध्याकाळ झाली. आज आपण जे केलेले जो पराक्रम तो तुम्हाला दाखवतो आपण काय काय केलं त्यात. शिवगाडीची उटी काढत पाहिजे पाठी दगड गेला बघ ते चाकापाशी. थांब थांब थांब. आपण आज दिवसभरात आहे ना काय केलं तर तुम्हाला एक झलक दाखवतो मी. तो आता एक हा हे पहा हे आपण असं केले. आता हा जो बेड सेटअप केला आहे तो कसा केला आहे ना तर तुम्हाला 1 मिनटं तो अनइन्स्टॉल करून पुन्हा एकदा इन्स्टॉल करून दाखवतो. शिवाय झोपरे त्याच्यावरती बघा तुम्हाला. हा नाही रे गुड्डे येत नाहीच. थांबा 2 मिनटं. तू झोप त्याच्यावरती झोप ना तू. हां का आता जवळजवळ शिवची उंची आहे ना किती फूट असेल रे काय माहिती ते शिवची उंची नाही सांगता यायची मला. पण ऑलरेडी हा बेड आहे का हा 6x3चा झाला आहे जवळजवळ 6x2.5चा. आणि ह्यामध्ये ही जी शीट आहे का ड्रायव्हर शीट आणि जी पाठीमाग सीट आहे हे हायच राहते. आपण एक प्रकारे सोलो ट्रॅव्हलरसाठी एक प्रकारे आपण हे सेटअप केलं आहे. आता हे कसं केलं हे तुम्हाला दाखवतो 2 मिनटं फक्त. हे जे आहे ना हे पहा हे एक प्रकारे हे आपला बेड सेटअप केल्यानंतरही एवढा स्पेस राहील. आणि आता एक तुम्हाला पुढं दाखवतो मी. हे आपला रेग्युलर नॉर्मल जे आपण 5 जण बसतो ना त्याप्रमाणे हे असं येतं. आणि ह्यामध्ये जे फ्रंट झालं हे आपले बॅकचे हे शीट. ह्यामध्ये पण आपण आता काही केलेलं नाही. हे जेव्हा आपला बेड सेटअप करायचा आहे आता हे ना आपल्यात डिक्की उघडण्याची पण गरज नाही. आता इकडनं काय करायचं इकडनं शिवत आता सगळ्यात पहिलं आलं ना इकडं तर ह्यामध्ये ना आपलं जे फ्रंटचं शीट आहे का म्हणजे आपलं हे कोड्रायवरचं हे शीट असं पुढं घ्यायचं. ओके जेवढं पुढं येईल तेवढं पूर्ण पुढं घ्यायचं. हे शीट आपलं पूर्ण पुढं घेतलं की त्यानंतरनं पहिला सेटअप असा आहे काय करायचं. हे जी शीट आहे पाठीमागचं हे
हे शीट पुढं पाडलं, हे पुढं पाडल्यानंतर एवढा आपला स्पेस झाला. तर यामध्ये काय करायचं, एक मिनटं तुम्हाला ते डिक्की साईडनं दाखवतो मी. आणि हे आता डिक्की साईडनं दाखवताना ह्यामध्ये काय केलेलं आहे, हे आपण एक प्रकारचं स्टँड तयार केलं आहे. हे ह्या टाईपचं, हे सेम असं दोन केलेले आहेत आपण, हे एक आणि हे एक, असे दोन. त्याला काय करायचं, खालच्या बाजूला लावण्यासाठी आणि वरच्या बाजूला लावण्यासाठी असे दोन हे केलेत. त्यात हे खाली ठेवलं. ओके, हे ह्यावरती असं उभं करायचं एक उजव्या बाजूला, एक उजवीकडे उभं करायचं. आणि हे दोन असं उभं केलं की हे फक्त वरनं असं हे टाकून द्यायचं. ओके, आता हे ज्यावेळेस आपण लावतो, आता तात्पुरतं हे असं उभं राहणार नाही, हे असं तिकडे खायचं, हे पडणार नाही. ते हे आपली ही झाली एक बाजू. त्यानंतर सेकंड जो आपला हा जो स्पेस आहे, एक मिनटं, आपल्या यातला हा जो स्पेस आहे कोणता, हा आपला CNG ट्रे आणि ही शीट आहे. ह्या दोन्हीमध्ये जो गॅप डिस्टन्स आहे हा भरून काढण्यासाठी आपण काय केलं आहे, बघा हे असे दोन सपोर्टर आहेत. हे दोन सपोर्टर असे लावायचे आणि हे यावरती ठेवायचं. हे पहा, हे असं दोन ठेवलं ना. ओके, आता हे झालं आपलं एक प्रकारे जवळजवळ बरंचसं काम. आता फक्त मेन काय आहे, हे जे आपण सेटअप केलेलं आहे, हा जो सेटअप आहे हा असा उभा करायचा. आता यात पण अजून थोडंसं काय राहिलेलं ते करायचं आहे. याला काय करायचं, फक्त असं धरायचा. असं धरलं ना की हा पुढं शिटापर्यंत टेकवायचा डायरेक्ट. ओके, शिटापर्यंत टेकवला की याला इकडच्या बाजूला खाली पाडायचं. ओके, खाली पाडला की थोडंसं इकडं सरकवायचा आणि हे असं, हे बरोबर आपला CNG ट्रे आहे का या लेवलला ते येऊन जातं इथं. ओके, हे असं. आणि हे फक्त काय करायचं, जेव्हा तुमचं असं वाटतं तुम्हाला की लेवल आली, यानंतर ना फक्त हे जे आहे ना, खालून हात घालून थोडंसं आहे ना, हे नॉर्मल असं वरती उचलायचं आणि ते खालचं जे आहे त्याला सरळ करायचं. ओके, खालचं जे आहे ना हे थोडंसं तिरकवलं, त्याला सरळ केलं. आता याच्यावरती तुम्ही कितीही लोड द्या. ओके, हे झालं आपलं हे असं. आता याच्यावर फक्त काय करायचं, आता ही थोडी बिजागरी वरती आलेली आहे. आता ही बिजागरी पण वरती नसते आली, पण आपण काय केलं आहे की हा जो पूर्ण इथून इथपर्यंत येत होतं त्याला आपण दोन पार्टिशनमध्ये डिवाईड केलं. आणि असं सुद्धा हे बसत नव्हतं म्हणून त्याला पण डिवाईड करून हे खालचा जो आहे हा स्पेस वेगळा केला. आता यात फक्त काय करायचं, जे आपण कडी लावतो का, अशी कडी खाली लावायची, दोन बाजून दोन कड्या लावायच्या. ते आणरे बा तिथली चटई. हां, आता काय करायचं, आता तुम्हाला दाखवतो एक प्रकारे. आता हे चटई तात्पुरती मी चटई टाकतो, पण याच्यावरती जेव्हा आपली गादीचं जी गादी तयार करणार आहे आपण, ती गादी टाकली ना, ती आपली 6 फुटाची गादी चटई आहे. ही पहा, ही चटई अशी डायरेक्ट इथपर्यंत येते. म्हणजे हे येथून इथपर्यंत. एक मिनिट तुम्हाला मी दाखवतो. हे पहा, आता ह्याच्यावरती आलं ना तुम्ही, हे शिटावर बसले इकडं, हे शिटावर बसलं की ह्या शिटावरनं फक्त इकडे यायचं. शिव थांबा 2 मिनिटं तिकडे घे. हां, बघा हे इथपर्यंत आलो आपण. आता माझी उंची जवळजवळ 5 फूट 9 इंच आहे. वा, इथून इथपर्यंत असं. डिक्की जरी लावायची म्हटलं तरी डिक्की लावता आणि थोडासा एक 2-4 इंच फक्त फरक पडतोय ना. ते एकदम म्हणतो ना आपण, एकदम चांगला सेटअप झाला आहे. आणि ह्या व्यतिरिक्त पहा, आपलं हे जे शीट आहे का, हे शीट ड्रायव्हरचं शीट कंटिन्यू चालू आहे. म्हणजे सपोज आपण कुठं एखाद्या थांबलो आणि बाहेरून आपल्याला कोणी त्रास दिला किंवा काय झालं वाटलं आपलं हायच त्या तिथे निघायचं, तर फक्त हाय तसंच ह्या शीटावरून फक्त ड्रायव्हर शीटावर जायचं आणि गाडी चालू करून निघायचं. आणि जरी डिक्की बंद केली तर तुम्हाला दाखवतो एक प्रकारे. डिक्की बंद कर बरं. आता हे जरी डिक्की बंद केली आपली, ह्या अशी जरी डिक्की बंद केली तरी आता मी एक प्रकारे असा आज झोपलेलो आहे. हा एवढा आपला सेटअप झाला एक प्रकारे. हे पहा, डिक्की बंद केली तरी माझे पाय इथपर्यंत आहेत. आपण शेवटी कसं असतं, कॅम्पिंगला वगैरे गेलं ना, एवढं लय कम्फर्टेबल घरात झोपल्यासारखं थोडी वाटणार आहे. नॉर्मल थोडंसं ॲडजस्ट पण केलं पाहिजे. अंधार पडला खरे, मी दिसतोय का? पण चष्मा काढल्यावर मग मला तुम्ही दिसणार नाही, मग मलाच कळायचं नाही मी कोणासोबत बोलतोय आणि कोणासोबत नाही. त्यापेक्षा असं आहे, असं बरं आहे. हे बघा,
कसं एकदम कम्फर्टेबल बेड झाला आहे की नाही. कसं पण रिलॅक्स झोपा ना, काय नाही. ह्या कुशी झोपा त्या कुशी झोपा, काय नाही. तर चला आता काय झालं आहे, आपला हा सेटअपचा व्हिडिओ कंप्लीट झाला आहे. बरोबर मग अशी लाईट नव्हती लावली ना, आता लाईट लावलं थोडं दिसत असेल. मला माहीत नाही मी दिसतोय का नाही, कारण की कसं आहे थोडंसं जरा ठीक आहे, आपला नॅचरल कलर आहे हो. त्याला काय आपण काय म्हणजे नाही वेगळं काय असं अपवाद आहे का, चालायचंच. तर चला आता ह्या गोष्टीवरती हा आपला बेड सेटअपचा व्हिडिओ कंप्लीट करूया. आणि जे डायमेन्शन आहे मला वाटतं मी असं जे आहे हे जो आपला CNG ट्रे आहे तिथून सीटापर्यंत 45 इंच आहे. ओके, पण त्या 45 इंचामध्ये आपण काय केलं आहे 35 आणि नाही 33 आणि 45 म्हणजे सॉरी 33 इंचचा एक पार्ट केला आहे, 33 बाय 13.5चा, दुसरा 33 बाय 13.5चा, त्यासोबत खाली 1 बाय 13.5चा आणि दुसरा 1 बाय 13.5चा, असं 2 पार्ट केलेत. आणि त्याला बिजागरी वगैरे बसवून आपण ते एकमेकांना अटॅच केले. त्याशिवाय ते जे प्लायवूड आहे त्यावरती आपण हे केलं आहे, आपलं जे सीट कवर असतात ना गाडीचे, आपले वूडमध्ये एक दादा आहे त्यांच्याकडनं जाऊन त्याच्यावरती सीट कवर बसवून आणलेत मी. ते सीट कवर बसवल्यानंतर ना ते एकदम व्यवस्थित दिसतं आहे. आता झालं काय फक्त की ज्या बिजागरी आहे का एका ठिकाणी फक्त वरती आलेले, ज्या 2 आपण जॉईंट केल्यामुळं त्या बिजागरीच्या वरती एक गादीचा जरी आपण म्हणतो ना असं 1 इंचाचा जर सेटअप तर आपले हे करून घेतला आपण, गादी तयार करून घेतली, तर मग एकच नंबर. मग ते रुतणार नाही, काय नाही काय नाही. आणि एक गाडीत जर असा कधी बेड सेटअप केला तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की गाडीत झोपताना कधी पण काचा वरून 1-1 इंच कमी करायची, खाली घ्यायची. हवा जर नाही आली तर गुदमरून खटाप, सांगता येत नाही. त्यासाठी तुम्हाला खटाप नसून व्हायचं तर 1-1 इंच काच खाली ठेवायची आणि मग गाडीत झोपायचं. आणि यात असं आहे, एखाद्या पंपावरती आपण झोपलो, मगाशी तुम्हाला म्हटलं तसं, चुकून एखाद्याने बाहेरून दरवाजा वाजवला, तुम्हाला अनसिक्युअर वाटलं थोडंसं काहीतरी, हाय असं इथून उडी मारायची त्या सीटावरती, स्टार्टर मारायचा, निघायचं. त्यासाठी इकडच्या सीटाला काहीच हात लावला नाही मी, कारण की हे सीट हाय असं पाहिजे, रात्रीचं पाळता आलं पाहिजे. बरोबर. आणि या व्यतिरिक्त ही सीट आपण ज्यावेळेस पुढं केलं, समजा वाटलं आपल्याला शिवला झोपायचं आहे गाडीत, चालत्या गाडीमध्ये, तर शिव इथं झोपणार. आणि सोबत जर समजा चुकून सायली असेल तर सायलीला वाटलं की आता आपलं बसायचं आहे, तर मग काय करायचं, हे जे पाठीमागचं सीट आहे याच्यावरती सायली बसेल. ओके, ह्या सीटावरती मी गाडी चालवल. आणि जास्त आता आपला जो बेड सेटअप आहे ह्या बेड सेटअपवरती शिवदादा झोपून नेईल, कारण की ते आपण जसं म्हणतो ना की तो एकदम थोडासा हलका आपण म्हणतो ना कमी खर्चात, यात अजून खर्च करण्यासारखा बराच आहे. तसं एक प्रकारे आपण जर आता तिथं खाली सेंटरला जे रिअर सीट आहे, रिअर सीट आणि फ्रंट सीटच्या मध्ये जी जागा राहते का, तिथे एखादा जरी आपण बॉक्स तयार करून घेतला लाकडाचा, फक्त का त्याच्या बॉक्सवरती जर ठेवलं तर अजिबात हलणार नाही. आता थोडंसं नॉर्मल हलतं ते, पण ते सुद्धा हलणार नाही जर ते बॉक्स असेल तर, एकदम फेस टू फेस बसून जाईल. आणि माझं कसं म्हणणं आहे की तुम्हाला रोज थोडी इथं बेडवरती झोपायचं आहे. तुम्हाला कधीतरी इमर्जन्सीमध्ये किंवा आपण एखाद्या ठिकाणी कॅम्पिंगला गेलो, कॅम्पिंग तर नाही आहे पण एखाद्या गडावरती गेलो आणि चुकून तिथं पाऊस जास्त आला, अशा वेळेस आपलं गाडी खाली लावली गडाच्या पायथ्याशी आणि तिथं आरामात आपण झोपलो, तर त्यासाठी आपल्याला हाय बेडची गरज पडेल. आणि या व्यतिरिक्त दुसरं आता शक्यतो तुम्हाला कसं म्हटलं की कुठं जरी गेलो त्या ठिकाणी आपल्याला वाटलं आराम करायचा आहे, त्या ठिकाणी गाडी लावली, पटकन 2 मिनटात बेड सेटअप केला, झोपलं तिथं, नंतर रिलॅक्स झोप झाल्यानंतर तुम्ही पुढलं ड्रायव्हिंग केलं, ठीक आहे, चालतंय ना. ह्या दृष्टीनेच आपण कसं आता हे सगळं सेटअप केलं आहे. आता ह्यात व्हिडिओ लांब होत नाही बसत मी, 2000च्या आत आपलं झालेलं आहे, 2000 पण नाही लागलेले. तुमचं जर ओळखीचं कोणी असेल ना तर काय ते एक म्हणतात ना की प्लायवूड वगैरे, आता कसं प्लायवूड आपण विकत घेतलं आहे, त्याला बिजागऱ्या विकत घेतल्यात, ते सीट कवरचं जे आहे ना ते जे वरून लावून घेतले त्याला थोडासा खर्च झाला आहे. हे सगळं करून 2000च्या आत आपलं सगळं सेटअप झालं आहे. आता ह्यात फक्त एक झालं की कटिंगची जी मशीन होती ती माझी घरची होती, त्यामुळे काय कटिंगचे तुमचे 70-80 रुपये एक्स्ट्रा बाहेर जातील, ते तुमचे एक्स्ट्रा वाढतील ना, 2च्यात ते पण 2च्यात होईल, कारण की ते पण 50-50-100 एक रुपये आहे ना, ते पण वाचतील, एक प्रकारे वाचतील. म्हणजे ते मी 2000च्या आत धरलेत, राऊंड फिगर केलेत, पण खर्च 2000च्या आतच आहेत. तर चला आता जास्त तुम्हाला बोर नाही करत, तर आता हा जो सेटअप आहे हा मी
काढून ठेवतो. काढून ठेवायचं पण काय नाही, ते जरी काढून ठेवलं तरी आपली डिक्की चांगली होती, सगळं चांगलं होते. मागं 5 माणसंसुद्धा व्यवस्थित बसून मागं डिक्कीत जागा राहते. तर चला आता ह्या व्यतिरिक्त सगळं ठेवतो आणि जास्त वेळ मान कुठं नाही का आपण झोपून बोलतोय, तर आता थोडंसं बाहेर येतो. तर चला आता हा व्हिडिओ थांबवतो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.